नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखो हेक्टर जमीन जी काल परवाच पेरणी आणि पेरणीपूर्व पेरणीनंतरची मशागत होऊन शेतातील पिके जोमानं वाढू लागत असतानाच जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून सदरील शेतकऱ्याला बळीराजाला प्रशासनाच्या वतीने भरीव मदत मिळावी NDRFच्या निकषाप्रमाणे जे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मागे बोलले होते NDRFच्या निकषाच्या 3 पट आम्ही मदत करू। कारण ही अतिवृष्टी म्हणजे साधी अतिवृष्टी नसून ढगफुटीसारखी अतिवृष्टी होती आणि ह्या अतिवृष्टीमध्ये अनेक घरांचं नुकसान झालं, अनेक घरामध्ये पाणी गेलं, अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील शेतजमिनीमध्ये काळी मातीसुद्धा पाण्यामुळे खरडून गेलेली आहे। पिकं तर गेली पण काळी मातीसुद्धा शिल्लक राहिली नाही। म्हणून ह्या बळीराजाला सावरण्यासाठी बळीराजाला आर्थिक ताकद देण्याच्या दृष्टीने, कारण बळीराजा हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असल्यामुळे ह्या बळीराजाला पुन्हा एकदा सक्षमपणे उभा करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकारला निवेदन करून ह्या शेतकरी राजाला प्रति हेक्टरी 50,000 रुपये ही अतिवृष्टीची मदत जाहीर करावी या संदर्भातला मी आत्ताच निवेदन दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने। तर समजा ह्याच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर मग आपली पुढची वाटचाल काय असेल? ह्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर भविष्यात आम्ही आमच्या शेतकऱ्यासाठी बळीराजासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करून ह्या शेतकरी राजाला ह्या आर्थिक विवंचनेमधून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू। कारण आम्हीसुद्धा सर्वजण शेतकरीच पुत्र आहोत। आम्ही बहुजन समाजामध्ये मधले काम करणारे सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते असून शेतकऱ्याला कित्येक अडचणीला सामोरं जावं लागते हे आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत आणि त्या परिवारातलेच आम्ही सदस्य असल्यामुळे ह्या बळीराजासाठी आम्ही टोकाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही।